आता या पत्रामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. हे पत्र मिळाल्यामुळे पोलीस ती केस कायमची बंद करतील. फक्त त्या सुधाकरना विनाकारण संशय नको घ्यायला. आता लवकरात लवकर मनीषाकडून पैसे घेऊन इथून गायब व्हावं लागेल. सॉरी सॉरी सॉरी. माझंच लक्ष नव्हतं. मी यांच्या विचारत होते. त्याचं काय आहे ना, आमच्यांचं पत्र आलंय. ते मुंबईला आहेत आणि त्यांनी मला सुद्धा तिकडेच बोलवून घेतलंय. पर तो लेटर क्यों भेजा? वो खुद आपको लेने आ सकते हैं ना. ते त्याबद्दल मला काही माहिती नाहीये. पण जाऊ दे ना, मला पोलिसांकडे जायचंय. त्यांना सांगायचं की आमच्या यांचं पत्र आलंय म्हणून. हा, मला उशीर होतोय, जाते मी. अरे पाहुणे बाई, आज तुम इधर कस काय? इधरच यायचं होतं तर मेरे को सांगायचं की. अरे वो आप निकल गए थे. हाँ हाँ ठीक है, आती हूँ. हाँ. टेलर बाबू, हाँ, वो आपके दोस्त के बारे में पता चला क्या आपको? कौन दोस्त? अरे वो मिसिंग था ना, उनका लेटर आया है. क्यों, मनीषा जी ने बताया नहीं क्या आपको? अभी अभी मुझे मार्केट में मिले वो. होय, काय बोलले नाही बाबा ते. कुठे त्यांचा नवरा? घरी आहे का? येतो भेटून आजच त्यांना. मुंबई में है. पर टेलर बाबू, आपको एक बात अजीब नहीं लग रही क्या? कुठली हो? मोबाइल के जमाने में लेटर कौन लिखता है? एक फोन भी कर सकते थे ना. वो मुंबई में है या फिर? जाऊ द्या ना. तुम्हाला काय करायचंय? अहो, ते सापडले ते महत्वाचं आहे. बघितलं ना मनीषाच्या किती टेन्शन मध्ये होत्या बरं. हा, आता त्यांनी पत्र पाठवू, फोन करू किंवा ईमेल पाठवू, आपल्याला काय करायचंय? मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या ओळखीचा माणूस होता, पण माणूस लय विचित्र होता बरं का. जाऊ द्या, त्यांचा नवरा बायको बघून घेतील काय ते. आपल्याला काय करायचंय? आपण भलं, आपलं काम भलं. कामावर ना आठवलं, तुम्ही ज्या कामासाठी ह्या गावात आलाय त्या पिक्चरच्या लेखनाचं काम कुठपर्यंत आलंय? चालू है. चालू है. लय बिजी वाटतं त्याच्यात. बहुत. चांगली स्टोरी लिहाल तुम्ही. पक्का. ठीक है, फिर चलती हूँ मैं. बाय. राऊत, अरे ही बघ की, त्या मकरनने त्याच्या बायकोला मिनिटाला कॉल केल्यात. सुधाकर, मी ऐकलंय तो लय संशयित होता. अरे मग करणार ना मिनिटाला फोन. साहेब, ते सुधाकर साहेब. मॅडम, तुम्ही आज न बोलवताच आलाय. बसा. बोला. आमच्या यांचं पत्र आलंय. तुमच्या मिस्टरांचं? हो, आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय की ते मुंबईला गेलेत आणि त्यांनी मलाही तिकडेच बोलवलंय. हे अक्षर तुमच्या मिस्टरांचंच आहे का? हो. कशावरून? नाही म्हणजे या अक्षरासारखं दुसरं काय करत आहे का? त्यांची डायरी, व्यवसायाचं काही लिहिलेलं असं? नाही ना, तसं काहीच नाही आहे. पण मी ओळखते ना त्यांचं अक्षर. म्हणजे आता आमचा इतक्या वर्षाचा संसार आहे नवरा बायकोचा. मी त्यांचं अक्षर नाही ओळखणार का? आणि आता हे भेटलेत, त्यामुळे मला कसलीच काळजी नाही आहे. मला माझी केस मागे घ्यायची आहे. त्यांनी पत्र लिहायच्या आधी एखादा तर कॉल केला असेलच की तुम्हाला? नाही ना, मला त्यांचा काहीच कॉल आला नाही. तसं शक्य आहे? या मोबाईलच्या काळात कोण पत्र लिहितोय? कॉल करा त्यांना. कॉल? त्याचं काय?
जेव्हापासून ते मिसिंग आहे तेव्हापासून मी त्यांना खूप वेळा कॉल करायचा ट्राय केला, पण त्यांचा काही कॉल लागला नाही. आणि आज सकाळी जेव्हा त्यांचं पत्र आलं ना तेव्हापासून पण मी त्यांना कॉल ट्राय करते, पण त्यांचा कॉलच लागत नाही आहे. मला काय वाटतं, त्यांनी मुंबईला गेल्यानंतर त्यांचा नंबर बदलला असणार. होय, बरं नंबर जर बदलला असता तर त्यांनी या पत्रामध्ये नवीन नंबर लिहिला असता ना. असा कुठला नवरा असतो की जो बायकोला स्वतःचा नंबर देत नाही? हा, मला कसं जैन साहेब. काय अपडेट आहे यांच्या केसबद्दल? साहेब, हे यांच्या मिस्टरांचं पत्र, ते मुंबईला आहेत. यांना यांची केस मागं घ्यायची आहे. पण साहेब, पण काय, त्यांच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय, त्यांना केस मागे घ्यायची आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? मला केस मागे घ्या. साहेब, मी काय म्हणतो, असं कसं बंद करू? ठोस पुरावा काय नाही. सुधाकर, आपल्या डोक्यावर बऱ्याच केसेस आहे, मग त्यातली एक केस कमी होती तर काय अडचण आहे? तिथंच घुटमळत राहणार. नवीन केस हातात घ्या, ती बंद करून टाका. ठीक आहे साहेब. साहेब, पोलीस खात्याचे खूप खूप आभार. खूप मदत झाली मला. आमचे हे भेटले, आता माझी काळजी मिटली. आता माझी कसलीच तक्रार नाही आहे. सही करा इथं. या तुम्ही. ते पत्र हे नाही देता येणार. अहो पण FIRच्या विरोधात केस निकाली लागल्याचा पुरावा आहे, सोबत जोडावं लागतं. या तुम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पत्र मी पोलिसांकडे घेऊन गेले होते आणि त्यांना केस मागे घ्यायला सांगितली. त्यांनी फायनली केस बंद केली आहे. वा, हेच मला तुमचं लय आवडतं बघा. बरं, ते पत्र कुठे आहे? ते पत्र हा, ते तर तुमच्या भावाने पुरावा म्हणून ठेवून घेतलं. जरा तरी डोकं असलेल्या बाईसारखं वागत जाओ. तुम्हाला माहिती आहे ना माझा भाऊ किती संशयी आहे. त्याने परत तुमच्या नवऱ्याची केस चालू केली तर काय करणार? तपास चालू केला तर काय करणार आहात तुम्ही? हे बघा, मी काही मुद्दामून केलं नाही. त्यांनी पुरावा म्हणून ते मागितलं आणि मला ते द्यावंच लागलं. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ठीक आहे, जे झालं ते झालं. हा, सॉरी, मी वरडायला नव्हतं पाहिजे तुमच्यावर. एक काम करा, आज रात्री त्याच मंदिराजवळ भेटा मला, रात्री 2 वाजता. चालेल, मी येईन, पण तुम्ही याल ना नक्की? म्हणजे मागच्या वेळेसारखी काही गडबड तर नाही ना करणार? अहो नाही, मी येणार, 100% येणार. फक्त तुम्ही एक काम करा, ती पैशांची बॅग तेवढी घेऊन या, कपड्यांची बॅग आणू नका. कपड्यांची बॅग का नको? अहो कधीतरी डोकं चालवा. एक पैशांची बॅग, एक कपड्यांची बॅग, 2-2 बॅग घेऊन पळून जायचं आहे का? तुम्ही असा विचार करा ना, जुने कपडे, जुनं आयुष्य तसंच मागं सोडून जायचं माणसानं. आपल्याकडे एवढे पैसे आहेत, नवीन कपडे विकत घ्या. नवीन कपडे विकत घ्या म्हणजे? तुम्ही नाही येणार आहे माझ्यासोबत मुंबईला? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी एकटी मुंबईला जाणार नाही. ऐका ना, मी प्रेमात पडली आहे तुमच्या. तुमचं इतकं प्रेम आजपर्यंत माझ्यावर कधीच कोणी केलं नाही. तुमच्या इतकी काळजी माझी कधीच कोणी घेतली नाही. तुम्ही जर मुंबईला येणार नसाल तर मी एकटी मुंबईला जाणार नाही. या बायकांचा काय प्रॉब्लेम आहे? जरा कोणी प्रेम दाखवलं की लगेच गळ्यात पडतात. हे गळ्यात पडणं माझ्यासाठी चांगलं नाहीये. मला माहिती आहे, आता मी तुम्हाला नकोशी झाली. तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. असं नाहीये हो.
समजा माझं तुमच्यावर प्रेमच नसतं, तर एवढी रिस्क तुमच्यासाठी घेतली असती मी? मग चला ना माझ्यासोबत. तुम्हाला कळत कसं नाही? बरं ठीक आहे, आज रात्री भेटू आपण त्याच मंदिराजवळ 2 वाजता. हो चालेल. तुमच्या नवीन आयुष्यासाठी तयार राहा. मी आजच तुमचं काम फायनल करणार आहे. आजची दुसरी रात्र. आजचं जेवण तुम्ही बनवलं होतं का हो? मस्त केलं होतं बरं का. तुमच्या हाताला एवढी भारी चव आहे हे मला माहिती नव्हतं. आणि तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल हे मला नव्हतं वाटलं. एक विचारू? हा? नाही नाही म्हणता म्हणता अचानक मला कसं काय स्वीकारलं तुम्ही? मी कुठं स्वीकारले हं? नाही, म्हणजे तुम्ही मला स्वीकारायला भाग पाडले. आधी मला तुमचा लय म्हणजे लय राग यायचा, कारण आपलं मनाविरुद्ध लग्न झालं होतं ना. पण आता अजिबात राग येत नाही. मला अशी रडूबाई बायको नव्हती पाहिजे, पण मला तुमच्यातला एक गुण आवडला, आपल्या हक्कांसाठी भांडण करणार. मला अशीच बायको पाहिजे होती, एकदम खमकी. खरंच? खरंच. होय, आज दूध नाही आणलं. आणते. हे काय, दार बंद नाही केलं? रोज रोज सांगावं लागतंय काय? घ्या. रोज रोज काय हो? अहो, मी प्रेमाने देतोय, घ्या. आता तुम्ही घ्या. हो नको, लय जेवलं, पोटात जागाच नाही. तुम्ही घ्या. तुम्ही प्रेमाने दिलं, मी प्यायले. आता मी प्रेमाने देते. या. हो नको, ते पोटात जागाच नाही, उलटी होईल. नको. बर, मी पाचते. थांब. अहो नको.
हिच्यामुळं मी पण दूध प्यायलोय. आता मला गुंगी आली आणि मी पण झोपलो तर आजचा सगळा प्लॅन फसेल. आता काय करू मी? तुम्हाला माहिती आहे, लहानपणी ना माझ्या मैत्रिणी खूप हसायच्या माझ्यावर. मी सांगितलं होतं ना त्यांना माझं लग्न झालंय. त्या विचारायच्या, नवरा कुठे आहे तुझा? मी सांगायचे मग की तो पळून गेलाय. पण मोठा झाल्यावर परत येणार आहे तो. तर त्या अजून हसायच्या फिती फिती. पळून गेलेला गोपाळ ना परत येणार नाही. तू त्याच्या मागं उगाच आयुष्य वाया घालवतेस असं म्हणायच्या. तुम्ही परत आलात ना, एकेकीला फोन करून मी सांगितलं म्हटलं माझा नवरा परत आलाय, माझा नवरा परत आलाय. आणि आता परत माझं त्याच्याबरोबर लग्न होणार आहे. मग सगळ्यांची तोंड बंद झाली. तुम्हाला सांगू, मी कधीच कुठल्या मुलावर प्रेम नाही केलं. का सांगा? कारण मला तुमच्यावर प्रेम करायचं होतं. तुमच्यासोबत फिरायचं होतं, तुमच्यासोबतच जगायचं होतं. सगळं काही तुमच्यासोबतच करायचं होतं. मला तुमच्या मुठीत राहायला आवडतं. तुम्हाला नाही आवडत? आवडतं ना. तुम्ही मला सांगा ना, बायको म्हणून तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? सगळं करेन मी तुमच्यासाठी. माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर, खूप प्रेम आहे. खरं सांगा, तुम्हाला नाही आवडत ना मी? काय कमी आहे माझ्यात? सुंदरच ग तू, ब्युटिफुल. पण तुझ्याकडे एक गोष्ट नाही, पैसा. माझ्या तात्यांनी 5 लाख रुपये दिलेत. 5 लाखाचं कौतुक कोणाला सांगताय? माझ्याकडे करोडो रुपये आहेत. करोडो? खरंच? कुठे आहेत? आहे रे कातळ आहेत.
पण आता माझ्या हातात नाही. एकदा माझ्या हातात आले ना ते पैसे घेऊन मी जसं आपलं विमान उडालंय मी पण तुमच्यासोबत येणार हं? हो उठा उठा वर झोपा इकडे. आधी उलटी करतो. गोपाळ अरे गोपाळ काय झालं रे? हा अरे काय झालं? काय नाही जरा मळमळत आहे. अरे मग तुला लिंबू पाणी बनवून देऊ का? नाही नको ते अपचन झालं ना जरा त्याच्यामुळे झालं असेल असं. बघ बाई थोडा ओवा खातो का? दवाई नको. अशाने कसं बरं वाटायचं रे तुला? हे बघ काही काळजी करण्यासारखं नाही. तुझा बरं जाऊन झोप. मी आलोच. बघ चल तू झोप. चल चल बघू झोप. चल आणि तिकडे चल 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 झोप. चल आणि काय लागले तर आवाज दे मला. कोणाची तरी नजरच लागली असणार माझ्या गोपाळला. नाहीतर अशी अचानक तब्येत कशी काय बिघडल? त्याची नजर काढू का? भाकर तुकडा वळून टाकते. लिंबू पाणी पण देते त्याला प्यायला. नाही ना ग त्याची झोप मोडवायची. सकाळी बघते काय ते. नाही एकदा बघूनच येते त्याला बरं वाटतंय का नाही ते. काय चाललंय का तुझं? एकटीच कुस्ती खेळते काय? झोप उघडे ना. अहो गोपाळला बरं वाटेना झालंय व. मळमळत होतं त्याला. मागच्या अंगणात उलट्या बी करत होता. अरे मग काहीतरी औषध द्यायचं ना त्याला. या अशी कुस बदलून काय त्याची मळमळ थांबणार आहे वय? विचारलं त्याला काही देऊ का पण नग म्हणला आणि गेला झोपायला तो. तो झोपला असेल तू बी झोप. नको उगाच झोपमोड करू. अहो इथं त्याच्या चिंतेनं मला झोप येईना झाली आहे. आपण त्याला बघून येऊया ना तो जागा आहे का नाही ते. चला. तो काय रांगत बाळ आहे का? आणि लई त्रास झाला तर आहे की त्याची बायको. आता ती बी झोपली असेल आणि रातचं माझ्या लेखाला जास्त काय झालं तर केवढ्यावर पडेल हो. चला आपण जाऊन बघूया तो जागा आहे का बघू. नाहीतर मग त्याला काहीतरी औषध तरी मी देते पटकन. काय अशी झोपायची नाही. चल बाई चल. चला उठा. चला या लवकर. कटकट इकडं वळ तिकडं वळ नुसती वळ वळ.
मनीषा अजून नाही आली वाटतं. इथे बसून वाट बघतो. जागा राहिल्या पाहिजे मला. जागा राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नवीन लग्न झालंय त्यांचं, त्यात त्यांच्या खोलीत असं घुसणं बरं दिसतं का? ते समजा मला बी कळतंय की आता त्याची तब्येत बरी नाही म्हणून करावं लागतंय. पण ते जाऊ द्या, तुम्ही आवाज दे बघू त्याला. अजिबात नाही. तू दे काय ते. गोपाळ, गोपाळ, अरे गोपाळ, बरं वाटतंय का? ऐक ना, अगं झोपले असतील ते. चल तू. अरे गोपाळ, अगं उठतील ना समजे. आणि ते म्हातारी उठली तर केवढा तमाशा होईल. चल चल, आपण जाऊन झोपू. चल, झोपले असतील ते. चल. हे काय, तुम्ही इतके भिजलात कसे? ती झोप येत होती ना, म्हणून जरा पाणी मारलंय तोंडावर. खरं सांगू, मला खूप भीती वाटत होती. असं वाटलं की आज सुद्धा तुम्ही येणार नाही, पण तुम्ही आलात. मी या दिवसाची खूप वाट बघितली. चला, आता आपण कायमचे इथून लांब निघून जाऊयात. आणि बॅग कुठे तुमची? नाही आणली मी बॅग. का? तुम्ही ऐका, तुम्ही पुढं व्हा, मी मागणे येतो. तुम्ही ही पैशांची बॅग बघू. ऐका ना, चला ना माझ्यासोबत. तुम्ही मला हवे आहात, तुमच्याशिवाय माझं कोणीच नाहीये. मी तुम्हाला सोडून एकटी जाणार नाही. चला ना. अहो, तुम्हाला एकदा सांगितलं नाही कळत का? आपण दोघं जर का पळून गेलो तर पोलिसांना संशय येईल ना लगेचच दोघांवर. अहो, पण आपण एकदाच इकडून निघून गेल्यानंतर कुणाला संशय आला तरी काय फरक पडणार आहे? चला ना. अहो नाही, ऐका तुम्ही माझं. तुम्हाला यायचं नाहीये माझ्यासोबत? ठीक आहे, नका येऊ मग. मी जाते पोलिसांकडे आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. मग एकदा काय व्हायचं ते होऊ द्या. हे असं रोज रोज घाबरत जगण्याचा ना कंटाळा आलाय मला. मी जाते. अहो ऐका, असं काय करू नका. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे सगळं मी कुणासाठी तुमच्यासाठी करतोय सगळं. नका करू माझ्यासाठी. हे रोज रोज घाबरण्यापेक्षा ना एकदाचा काही तो गुन्हा कबूल करून टाकते मी. म्हणजे मनावरचं ओझं तरी उतरून जाईल माझ्या. मग काय व्हायचं ते होऊ द्या. मी जाते पोलिसांकडे. अहो नका ना असं करू. मी काय सांगतो ऐकून घ्या. मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये, कळलं तुम्हाला? अहो ऐका, हो पोलिसांकडे जाऊ नका तुम्ही. माझं ऐका, थांबा. ओ मनीषाजी थांबा.
हो ऐका माझं, पोलीस स्टेशनला जाऊ नका, दोघं पण अडकू. काही होणार नाही. मी सांगेन त्यांना की तुमची काही चूक नाहीये म्हणून. मीच गुन्हेगार आहे. मी या रोज रोजच्या टेन्शन आहे ना, माझं डोकं दुखायला लागले. नकोय मला हे असलं आयुष्य. कायमचं दुखणं तरी बंद होईल माझं. ही जर पोलीस स्टेशनला पोहोचली तर माझा सगळा खेळ संपेल. हिला थांबवलं पाहिजे. थांबा हो. ऐका, पोलीस स्टेशनला जाऊ नका तुम्ही. पोलीस स्टेशनला जर गेला तर आयुष्यभर जेलमध्ये सडाल. मला आता फरक पडत नाही, पण आता हा विषय मला कायमचा संपवायचाच आहे. मी जाते. बास बास आता बास. मगापासून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, ऐकत का नाही हो तुम्ही? एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, आता माझ्यापेक्षा कोणी डेंजर माणूस ना सांगून ठेवतोय. तुम्ही माझ्यावर आवाज चढवताय? हा, मला धमकी देताय? हेच करायचं बाकी राहिलं होतं ना? करा, काय करायचं ते करा. पण आता मी पोलीस स्टेशनला जाणार म्हणजे जाणार. मी आता जे पाहिलं ते खरं होतं की स्वप्न? स्वप्न होतं तर म्हणजे मी रात्री बाहेर गेलेलोच नाहीये. जर का खरं घडलं असेल तर नशेच्या गोंगलीत माझ्याकडून काही झालं तर नसेल. ती मनीषा, पैशांची बॅग, तिचं काय केलंय मी? काहीच का आठवत नाहीये मला. काय झालंय रात्री? शर्ट मी काढलंय की लालीनं काढलंय की तिकडेच राहिलंय? काय झालंय रात्री? मी घरातून बाहेर पडलो, मनीषाला भेटलो. मनीषा काहीतरी पोलिसांना खरं काय ते सांगेन असं म्हणाली. ती पुढे होती, मी तिच्या पाठीमागे होता, असं काहीसं आठवतंय. पुढे काय? पुढे काय झालंय? तुम्हाला सुटवायला आले होते. अहो, असंच का बसलात? शर्ट घाला की. अहो, ते रात्री नेमकं काय घडलं होतं? नाही म्हणजे मला काहीच आठवत नाहीये. मी काय बोलत होते, काय करत होते, काहीच आठवत नाहीये. तुम्हाला आठवतंय? म्हणजे मी बाहेर गेलो होतो यातलं हिला काहीच माहिती नाहीये. अहो, बोला की. तुम्हाला काहीच आठवत नाही? मला तरी कुठं आठवतंय? नेमकं काय झालं होतं तुम्हाला काल रात्री? इश, जावा तिकडं. असं कोण विचारतो?
माझं सोडा. तुम्हाला काय झालं होतं? जे शर्ट घालायचं पण भान नाही राहिलं. बरं आवरा तुम्ही आणि या नाश्त्याला. मी रात्री घरी कधी आलो? शर्ट मी काढलंय की लालीने काढलंय? मी त्या मनीषाला भेटलो होतो की नव्हतं भेटलो? काय झाले रात्री? काहीच का आठवत नाहीये मला. काय झालंय? पैशांची बाग इथे. मनीषा कुठे आहे? तिचं काही केलंय का मी? काय झालं नेमकं रात्री? म्हणजे हे स्वप्न नव्हतं तर? गोपाळ, ए गोपाळ, आप्पा. लाले बरे का ग गोपाळ आता? काय झालंय अण्णा? हा हाय का आता? अगं तुझं तुझ्या नवऱ्याकडे काही ध्यान आहे का नाही? हा का नुसतंच लग्न होईपर्यंत गाय केली होती? तुझ्या नवऱ्याला काल रात्री मळमळत होतं. मला कसं माहित नाही हे? अहो काल काय झालं होतं? असं का विचारते आत्ता? यांना काही कळलं की काय? गोपाळ, अरे रातचं मळमळत होतं तर हिला सांगितलं नाहीस होय? अरे काहीतरी उपाय केले असते तिनं. हा ते अगं काल रात्री दूध प्यायलो ना, त्याच्यामुळे जरा मळमळत होता. नंतर बरं वाटलं. ए, आलास का शुद्धीव? ए, काय बोलतोयस कळतंय का तुला? हो कळतंय म्हणूनच बोलतोय की. मी वाईच पिऊन आलं तर अख्खं घर डोक्यावर घेता. आता बोला की याला. तुमच्या लेकाला कुठलं व्यसन नाही म्हणत होता ना? दाखवलं की याने याचा रंग. काल शुद्ध होती का विचारा याला. शुद्धीत असायला घरातच होता तो. तर काल रात्री दारू पिऊन आला होता यो. म्हणजे याने रात्री बघितलंय तर? लल्ला 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 लल्ला. सवे काय झालंय बरं? अशी तोंड का पाडून बसली तू? नवऱ्यावर भांडून बिंडून आली काय? तुला काय करायचंय रे? तू ग परीक्षा चालव ना माकडा. सवे तू असं मला लाडाने हाक मारते ना, मला लय भारी वाटतं. अरे लाडानी नाही रागानी बोलतेय तुला. तू गप चालव रिक्षा. मला तुझ्याशी नाही बोलायचंय. हा? असं नको बोलू ना. तुम्ही काय पाप केलं तेव्हा?
अरे तू जरा पुढे बघून चालव ना, घालशील एखाद्या डबऱ्यात. तू माझ्या संघ असल्यावर मी डबऱ्यात जाईन होय. तू माझ्या संघ असलीस का नाही, माझ्या रिक्षातलं पेट्रोल जरी संपलं तरी रिक्षा माझी अशीच चालत राहील, अशीच चालत राहील, अशी. तू मुद्दाम बंद पाडली ना माझ्या संग बोलाया. नाही नाही अगं खरंच नाही, मला बी कळलं ना कस काय बंद पडली. खोटं बोलू नको हा. मला तुझी शाळा ना चांगलीच माहिती आहे. तू आधी रिक्षा चालू कर, कुणी बघितलं तर उगाच माझ्या नवऱ्याच्या मनात संशय नको यायला. आणि जर तुझ्यामुळे आमच्यात भांडणं झाली ना, तुझ्या रिक्षा सकट तुला फोडून टाकील मी. ए गप, जा काय करायचं कर. हा जर सांगतोय मी नाही मुद्दा बंद पाडली तर उगाच तेच आपलं ऐकायचं नाही. हा मी नाही पाडली पण रिक्षा. तू माझ्यावर आवाज चढवला. अरे माझा नवरा बी असं बोलत नाही माझ्या बरं. बरं झालं मी तुझ्याशी लगीन नाही केलं. मला तुझ्या रिक्षात यायचंच नाहीये, जाते माझी मी चालत. अगं नाही अगं मुद्दाम नाही बंद पाडली. सवय अगं सॉरी, ऐक की अगं मी खरंच बंद नाही पाडली. ऐक की सवय झाली झाली चालू झाली. हे बा